विलेपार्लेचे आमदार पराग आळवणी यांनी बजावला मतदानाचा हक्क आणि जनतेस देखील केले आवाहन। लोकशाहीची खरी ताकद जनतेच्या हातात असते। आज आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावून आमची जबाबदारी पार पाडली आहे। आपणा सर्वांनाही विनम्र आवाहन आहे की 100% मतदान करून मुंबईच्या विकासाची दिशा ठरवण्यात सक्रिय सहभागी व्हा। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। तसेच पुढे मत व्यक्त करत ते म्हणाले आहेत की ही एक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। यामुळे आपल्याला मतदानाद्वारे आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळते। प्रत्येकाने बाहेर येऊन मतदान करावे। बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी चर्चगेट परिसरातील केसी महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर आज मतदान केले। मुंबईतील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजावावा असे आवाहन यावेळेस भूषण गगराणी यांनी मुंबईकर मतदारांना केले आहे। आज मतदानापूर्वी डोंबिवली शहराचे ग्रामदैवत रवींद्र चव्हाण यांनी श्री गणेश मंदिरात गणरायाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले। कल्याण डोंबिवलीसह महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहणार असून या प्रयत्नांना यश द्यावे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना देखील केली। आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने लोकशाहीच्या या महोत्सवात सामील झाले पाहिजे। आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपणही अवश्य मतदान करा आणि लोकशाही बळकट करा असं विनम्र आवाहन यावेळेस रवींद्र चव्हाण यांनी केले आहे।